आठवड्यापासून सुरू होती. पुढल्या मी व्हायरसेस बद्दल काल काय काय बोललो त्या गोष्टी बोलत जातो. आज बहुतेक हा चॅप्टर संपवणार आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन दुसरा चॅप्टर संपतोय. म्हणजे पुढच्या आठवड्यात तुम्हाला कुठला तरी एक दिवस ठरवून बायोलॉजीची काय लिहायला लागेल, थिअरी टेस्ट. तर 2 चॅप्टरची मिळून घेईन मी तुम्हाला. Whittaker classified living organisms into 5 groups: Monera, Protista, Fungi, Plantae, and Animalia. What are? Yes, sir. But there are some so-called organisms cannot be properly placed. Whittaker says that viruses are not organisms because their body is not well organized. These are not cells. Why are you worried about them? पण आम्हाला चिंता का लागली, कारण का व्हायरसेस आर पोजेसिंग बायोमॉलिक्युल्स. चव्हाण लक्ष दे, माझा प्रत्येक शब्द लेखा कानात घुमत राहायला पाहिजे. इकडे तिकडे लक्ष डायवर्ट होता का मला. तुझा स्वभाव असा आहे, थोडासा मध्येच विचलित होतोस तू काय. आणि ते हे काय चेन बिन घालले कळलं नाही. हां तसं ते घाल नाही काय, कारण का आपलं विद्यार्थ्यांचं लक्ष नाही. विद्यार्थ्यांचं लक्ष साधं सोपं काय. त्यामुळं ते तुमचे घरचं वैभव जरी असलं, काही जरी असलं, तर त्या गोष्टी पडतात, हरवतात, कळलं नाही, लॉस होतो. शिक्षणाच्या वेळेला शैक्षणिक भाग महत्त्वाचा. व्हायरसेसबद्दल बोलायला निघालोय मी. तुम्हाला व्हायरसेसबद्दल सांगत असताना काल कल्पना दिलेली आहे. काय कल्पना दिली की विटेकरनी हे जे 5 किंगडम्स तयार केले, त्या किंगडममध्ये कुठेच त्यांना आम्ही जागा देऊ शकत नाही. का तर ते सेल्स नाही तसं विटेकर म्हणतात. पण आम्ही काय म्हणतोय, ते कंटेन बायोमॉलिक्युल्स. म्हणजे काय, त्यांच्याकडे प्रोटीन्स आहेत, त्यांच्याकडे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. न्यूक्लिक ऍसिड्स नॉन लिव्हिंग थिंग मध्ये कुठे दिसत नाहीत आम्हाला. पण यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही आहे. म्हणून याच्याबद्दल मी काही महत्त्वाचे कॅरेक्टर सांगत असताना, दीज आर ए सेल्युलर, दीज आर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक, व्हेरी व्हेरी स्मॉल, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. कळत का. दीज आर नॉन मोटाईल, दीज आर नॉन मोटाईल. आता हे अल्ट्रा मायक्रोस्कोपिक असं सांगत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, दे कॅन बी मेजर्ड इन नॅनोमीटर्स, इन मायक्रॉन्स. समजलं तुम्हाला. मग तसं ते नॉन मोटाईल आहेत, हालचाल करू शकत नाही. दे डू नॉट वेट, दे डू नॉट वेट, काही खात पण नाही. आणि काय सांगितलं मी तुम्हाला, दे डू नॉट रेस्पायर, दे डू नॉट रेस्पायर. ऐक नाही. आणि काय सांगितलं मी तुम्हाला, दे डू नॉट ग्रो, डू नॉट ग्रो. म्हणजे त्यांची वाढ पण होत नाही, श्वसन होत नाही, ते खात नाहीत काही. दे हॅव नो सेल्युलर ऑर्गनायझेशन, नो सेल्युलर ऑर्गनायझेशन. समजतंय. दे हॅव नो सेल्युलर ऑर्गनायझेशन. देर इज नो प्रोटोप्लाझम, दे हॅव नो प्रोटोप्लाझम. हे म्हटले तुम्हाला. तुम्ही मला सांगा बघू, एक इंग्रजी वाक्य बोला बघू तुम्हाला काय. व्हॉट इज प्रोटोप्लाझम? Nucleus and cytoplasm are nucleus and cytoplasm. Yes, nucleus and cytoplasm together form protoplasm. आणि काय? Protoplasm is a colloidal suspension present in the cells. Protoplasm is a living substance in the form of dispersion medium present in the cells. Correct? It is either in the soil or in the gel form present in the cells. हे महत्वाचं. मग हे सेल नसल्यामुळे तिथं नो प्रोटोप्लाझम असं मी सांगितलं आहे की नाही. आणि मग याशिवाय मी तुम्हाला असं सांगितलं की दे हॅव कॅप्सिड. दॅट कॅप्सिड एन्क्लोजेस न्यूक्लिक ऍसिड्स. Capsid encloses nucleic acid. हे कॅप्सिड जे आहे
that capsid is a protein. Capsid is a protein. And nucleic acid, either DNA or RNA. Either DNA or RNA. हे किंवा ते दोन्ही कधीच नाही. ह्या गोष्टीवर जरा आज टाइम काढणार आहे. हे किंवा ते दोन्ही कधीच नाही. एकाने जेव्हा आम्ही सेल बघतो, ही सेल आहे, त्या सेलमध्ये हा काय त्याचा न्यूक्लियस असतो. हा न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या बाहेर काय असतो? सायटोप्लाझम असतो. आता तुम्ही काय म्हणलात? सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस दोन्ही मिळून काय बनतं? प्रोटोप्लाझम बनतं. मग मला काय म्हणायचं, याचा हा जो न्यूक्लियस आहे तो कंट्रोलिंग सेंटर आहे. त्याच्या आतमध्ये एक समान पदार्थ असतो. देयर इज प्रेझेंट ए कलॉइडल सस्पेन्शन. याच्या आतमध्ये असतो. दिस इज द न्यूक्लिओप्लाझम. जसं बाहेर सायटोप्लाझम तसं कलॉइडल सस्पेन्शन इन द न्यूक्लियस इज कॉल्ड न्यूक्लिओप्लाझम. आणि हे जे मेम्ब्रेन आहे, दिस इज द सेल मेम्ब्रेन. कळतंय का? सेल मेम्ब्रेन. मग सेल मेम्ब्रेन आणि प्रोटोप्लाझम दोन्ही मिळून जे बनतं त्याला म्हणायचं प्रोटोप्लास्ट. कळलं? आणि प्रोटोप्लास्टच्या बाहेरच्या बाजूला प्लांट सेल असेल तर सेल वॉल असतो. मग सेल वॉल ही नॉन लिव्हिंग आहे. आणि हे सगळं प्रोटोप्लास्ट हे काय आहे? प्रोटोप्लास्ट हे लिव्हिंग आहे. मग लिव्हिंग कधी म्हणायचं? इफ देअर ऑकर मेटाबॉलिझम. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येईल? देअर इज नो मेटाबॉलिझम. आणि मग सजीवांची व्याख्याच ती आहे. सजीवांची व्याख्या काय? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ लिव्हिंग थिंग? लिव्हिंग थिंग इज दॅट थिंग which show metabolism. What is metabolism? Metabolism is a complex of biochemical reactions, set of many different biochemical reactions. ह्या काय आहेत? रासायनिक अभिक्रिया आहेत. कुठं घडतायत? त्या पेशीच्या आत घडतायत. मग जी सिंथेटिक प्रोसेस असेल त्याला अनाबॉलिझम म्हणायचं. जी ब्रेकडाऊन प्रोसेस असेल त्याला कॅटाबॉलिझम म्हणायचं. मग सिंथेटिक आणि ब्रेकडाऊन प्रोसेसेस इथं घडत नाही. प्रोटोप्लाझम हा लिव्हिंग सबस्टन्स इथं नाही आहे, त्यामुळे ते होणार नाही आहे. नो मेटाबॉलिझम. मग आता काय मला सांगायचंय की याच्यामध्ये एक डेन्स एरिया असतो. न्यूक्लियस मध्ये एक डेन्स एरिया असतो. दिस डेन्स एरिया इज कॉल्ड न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस इज nucleus of nucleus. Nucleolus is nucleus of nucleus. And surrounding this nucleus there is present chromatin material. This is the chromatin material. आता हे जे chromatin material असतं, इथं हे chromatin material बघा, हे chromatin material सेल मध्ये असतं. chromatin material सेल मध्ये असतं. या chromatin material मध्ये काय काय असतं? chromatin material मध्ये दोन गोष्टी असतात, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. म्हणजेच क्रोमॅटिन मटेरियलला न्यूक्लिओप्रोटीन म्हणू शकता. क्रोमॅटिन मटेरियल इज कॉल्ड न्यूक्लिओप्रोटीन. बायोलॉजी शिकत असताना या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. दुसऱ्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे. क्रोमॅटिन मटेरियल इज न्यूक्लिओप्रोटीन. का असं म्हणायचं? न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन आहे. प्रोटीन दोन प्रकारचं असतं. वन टाइप ऑफ प्रोटीन इज कॉल्ड हिस्टोन अँड अदर इज नॉट हिस्टोन. That is different. It is called non-histone. कळतंय का? हा सज्जन आहे, हा सज्जन नाही. मग तो दुर्जन आहे का? आम्हाला माहित नाही. बोलण्याची पद्धत आहे. हा सज्जन आहे, हा सज्जन नाही. सज्जन नाही कसं ठरवलं? दुर्जन आहे का तो? नाही, आम्हाला माहित नाही. पण हा सज्जन आहे माहित आहे, म्हणून आम्ही त्याला म्हटलं सज्जन नाही. आता तर कळलं तुम्हाला? म्हणजे हा प्रोटीन आहे आम्हाला माहित आहे, हिस्टोन प्रोटीन आहे. पण हा हिस्टोन नाही, दुसरा काहीतरी आहे, पण तो प्रोटीन आहे. गोंधळ कुठं होतं सगळं. आणि मग तसं न्यूक्लिक ऍसिड दोन प्रकारचे. वन इज टाइप कॉल्ड डीएनए, अदर इज कॉल्ड आरएनए. डीएनए म्हणजे काय?
कळलं का? डी वेगळं आणि डाय वेगळं. डाय म्हणजे दोन, डी म्हणजे नाही. काय कळलं नाही? दुसरीत होतो आम्हाला सर शिकवायचे बे के बे, बे दोन्ही चार, बे त्रिक सहा काय. आणि मग पुढं पाचवीत असताना मराठीमध्ये एक शब्द आला बेजबाबदार. काय कळलं नाही? मग सरांनी मला विचारलं बेजबाबदार म्हणजे काय? ज्याच्याकडे दोन जबाबदाऱ्या असतात तो वगैरे असं नाही म्हणत. सरांनी धरून बडवलं मला. का? मीच म्हटलं मग त्यांना सांगा तुम्ही तिथं दुसरी बे म्हणजे दोन सांगितले. बेजबाबदार म्हणजे दोन जबाबदार. आता तुम्ही तो गाढवापणा केला. काय कळलं नाही? डी कधी म्हणायचं आणि डाय कधी म्हणायचं. डी म्हणजे नसलेले आणि डाय म्हणजे दोन असलेले. लक्षात द्यावा. फार चुका होतात म्हणून नीटचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या असतात. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे हा असा रासायनिक पदार्थ आहे. हा असा रासायनिक पदार्थ आहे त्याच्याकडे असणाऱ्या रायबोज शुगरकडे, त्याच्याकडे असणाऱ्या रायबोजकडे एक ऑक्सिजन कमी असतो. डीऑक्सी रायबोज. कळलं नाही? आणि इथं रायबोज. कळलं नाही? रायबोज न्यूक्लिक ऍसिड, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. मग जेव्हा जेव्हा डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिडचा संपर्क येतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन जेनेटिक. जेनेटिक म्हणजे काय? अनुवंशिक. एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत, एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत गुणधर्म कॅरी करण्यासाठी जो मोलिक्यूल असतो, जो रासायनिक पदार्थ असतो तो डीएनए. याच्याकडे जीन्स असतात, याच्याकडे जीन्स असतात. आणि जीन्स आर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट्स रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोल ऑफ कॅरेक्टर्स. गुणधर्माबद्दलची सांकेतिक माहिती ज्या रासायनिक पदार्थाकडे आहे त्याला जीन म्हणायचं. अनेक जीन्स मिळून डीएनए बनत असतो. डीएनए कन्सिस्ट ऑफ मेनी जीन्स म्हणून त्याला जेनेटिक मटेरियल म्हणायचं. आरएनएकडे तसं नसतं. आरएनएकडे तसं नसतं. मग तो न्यूक्लिक ऍसिड आहे ना? आहे. पण गंमत अशी असते की एखाद्या सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये जो डीएनए असतो तो डीएनए या प्रकारचा असतो. डीएनए इज कन्सिस्टिंग ऑफ टू स्ट्रँड्स. स्ट्रँड इज अ चेन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. त्यातल्या एकेका घटकाला काय म्हणायचं? न्यूक्लियोटाइड. अनेक न्यूक्लियोटाइड्स क्रमाने जोडलेले असतात. न्यूक्लियोटाइड्सची माळ अशा दोन माळा एकमेकाला आडव्या जोडलेल्या असतात. आणि ही जी माळ असते त्याला पीळ पडलेली असते. म्हणजे दोन दोरखंडाच्या साहाय्याने जर आपण शिडी तयार केली, दोन दोरखंडांच्या साहाय्याने एक शिडी तयार केली आणि त्याला जर पीळ दिला तर डीएनए तयार होतो. दोरखंड म्हणजे माहिती का? कासरा, रोप. हा एक कासरा, त्याला समांतर दुसरा कासरा आणि त्याला टप्पे. सर्कशीतल्या झोपाळ्याकडे लक्ष पाहिजे आपलं, आहे नाही? आणि त्याला जर आपण पीळ दिला तर तो डीएनए. इमॅजिनेशन पाहिजे. सर 8 मिशनल प्रोटीन आणि सर डीएनए मिळालं न्यूक्लियोटाइड म्हणतो. 8 मिशनल प्रोटीन्स आणि मी फक्त डीएनए बद्दल बोलायला. मी ह्याच्याबद्दल काही बोललेलं नाहीये. मी फक्त कोणाबद्दल बोलतोय? डीएनए बद्दल. डीएनए कन्सिस्ट ऑफ टू चेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. काय? डीएनए इज मेड अप ऑफ टू चेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. टू चेन्स आर क्रॉस लिंक्ड बाय हायड्रोजन बॉन्ड्स. मध्ये काय हायड्रोजन बॉन्ड्स. ठीक आहे. these are न्यूक्लियोटाइड्स. अंतर कळलं का?
समजतो? मग हा जो डीएनए असतो त्या डीएनए ची गंमत अशी असते की इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन कॉपीज बाय इटसेल्फ. इंग्रजी कळलं नाही? इट कॅन प्रोड्यूस ओन कॉपीज बाय इटसेल्फ. स्वतः झेरॉक्स काढतो, स्वतः डबल होतो. तुम्हाला कसं काय डबल होतं? तर हा जो न्यूक्लिओप्लाझम आहे ना अवतीभोवती, त्याच्यामध्ये विस्कटलेले असतात न्यूक्लिओटाइड्स. त्याच्यामध्ये विस्कटलेले असतात न्यूक्लिओटाइड्स. ते न्यूक्लिओटाइड्स गोळा करतं आणि याचा आधार घेऊन नवीन डीएनए तयार केला. म्हणजे काय? म्हणजे हे तयार होत असताना याच्यामधले काय तुटतात? हायड्रोजन बॉन्ड्स तुटतात. तुटले की डबल स्ट्रँडचं काय बनलं? सिंगल स्ट्रँडेड 2 मोलिक्युल्स बनले. डबल स्ट्रँडेड 1 मोलिक्युल होतं, त्याचे सिंगल स्ट्रँडेड 2 मोलिक्युल बनले. आणि प्रत्येक मोलिक्युलवर नव्या न्यूक्लिओटाइडशी काय केली जाते? जुळणी केली जाते. इथे काढतो बघा चित्र. काय बघा, समजतंय का? बॉन्ड्स ब्रेक झाले म्हणजे काय झालं सांगा बघू? स्ट्रँड्स अलग झाले. कळलं का? स्ट्रँड्स अलग झाले. मग अवतीभोवती काय आहे? अवतीभोवती कच्चा माल आहे. तो आणून नव्याची जुळणी केली. या डायरेक्शन मध्ये हा, या डायरेक्शन मध्ये हा. झाले का? एकाचे 2 झाले. इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन कॉपीज बाय इटसेल्फ. मग तयार होणाऱ्या मॉलिक्यूल मध्ये एक जुना स्ट्रँड असतो, स्ट्रँड म्हणजे चेन, दुसरा नवीन तयार होतो. दिस प्रोसेस इज फॉर्मेशन ऑफ एक्झॅक्ट रेप्लिका मध्ये त्याची इमेजेस तयार होते. म्हणून दिस प्रोसेस इज कॉल्ड काय म्हणायचं ना? रेप्लिकेशन. डीएनए डबल होताना रेप्लिकेशन होतं. पण सेल डिव्हिजन व्हायचं असेल तरच रेप्लिकेशन होतं. पण जी सेल डिवाइड होत नाही, जी सेल डिवाइड होणार नसते, ती कशाला रेप्लिकेशन करायला जाते? ती रेप्लिकेशन करायला जायच्या वेळी त्या डीएनए वर काय तयार होतो? आरएनए तयार होतो. डीएनए वर काय तयार होतो? आरएनए तयार होतो. आणि हा आरएनए जो असतो तो सिंगल स्ट्रँडेड असतो. आरएनए सिंगल स्ट्रँडेड असतो, डीएनए डबल स्ट्रँडेड असतो. म्हणजे काय? तर जर समजा मी तुम्हाला सांगितलं की डीएनए असा आहे, समजतं का बघा? डीएनए असा आहे, समजतं ना? हा, दोरखंडाच्या शिडीला पिळ दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये एवढा भाग हा जीन आहे अशी कल्पना करा. तर त्याच्यामधला चिरा निघतो, तेवढ्याच भागात चिरा निघतो. म्हणजे एखादा दोरखंड आपण धरून मध्येच पिळला तर त्यातला पिळ निघतो, आहे का? असं निघाला. हे कळलं नाही तुम्हाला? असं पिळलं. नाव दॅट जीन इज गोइंग टू फंक्शन. मग अशा वेळेला याच्यातल्या एका स्ट्रँडवरती काय तयार होतो? सिंगल स्ट्रँड तयार होतो. काय तयार झाला? हा, सिंगल स्ट्रँड तयार झाला. मग तो जो सिंगल स्ट्रँड तयार झाला त्याच्यामध्ये ज्यादा एक ऑक्सिजन असलेला भाग असेल म्हणजे तो ऑक्सिरायबोज झाला. काय कळलं नाही? म्हणजे त्यातला शुगर वेगळा असणारा असा हा जो मोलिक्यूल असतो तो आता तिथून बाहेर येतो. दिस इज गॉड. काय म्हणता याला? आरएनए. आणि हा काय होता? कळलं नाही? डीएनएच्या डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल मध्ये एका स्ट्रँड वरती सिंगल स्ट्रँडेड काय तयार होतो? आरएनए तयार होतो. डीएनएच्या डबल स्ट्रँडेड म्हणजे 2 चेन असलेल्या मॉलिक्यूल पैकी एकावरती सिंगल स्ट्रँडेड काय तयार होतो? आरएनए तयार होतो. या आरएनए वरती हे काय आहे? रायबोन्यूक्लियोटाइड्स नावाचे घटक आहेत त्याचे. आरएनए वर काय? रायबोन्यूक्लियोटाइड्स. डीएनए कडे काय असतात? डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स असतात. डीएनएच्या घटकांना काय म्हणायचं? डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स. डीएनए कशाचा बनलाय? डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स. आरएनए कशाचा बनलाय? रायबोन्यूक्लियोटाइड्सचा बनलाय. मग ह्या रायबोन्यूक्लियोटाइड्स मध्ये जो क्रम असतो त्या क्रमाचा वापर करून अमायनो ऍसिडची जुळणी केली जाते, असेंबली केली जाते.
आणि ती सगळी जोडली की अमायनो ऍसिडची चेन बनते. अमायनो ऍसिडची चेन म्हणजेच काय म्हणायचं त्याला? पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन असं का म्हणतात? तर एक अमायनो ऍसिड एक अमायनो ऍसिड जोडला जाण्यासाठी मध्ये जो बॉन्ड असतो त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणायचं. दोन अमायनो ऍसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड असतो. अनेक अमायनो ऍसिड जोडले की पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. पॉलीपेप्टाइड चेनचा अर्थ काय आहे? पॉलीपेप्टाइडचा अर्थ काय आहे? प्रोटीन आहे. आणि असे प्रोटीन तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणायचं? प्रोटीन सिंथेसिस, प्रथिन संश्लेषण. आता बिनकामात शिकवलं ना सगळं, तर नुसता प्रोटीन सिंथेसिसचा अर्थ सांगण्यासाठी. म्हणजे मी काय सांगितलं आता तुम्हाला? एव्हरी सेल कंटेन न्यूक्लियस, न्यूक्लियस कंटेन क्रोमॅटिक मटेरियल, क्रोमॅटिक मटेरियल possesses DNA, on the DNA formed RNA, and on the basis of sequence of ribonucleotides present on RNA, amino acids are assembled and proteins are synthesized, and these proteins will work as enzymes. These will work as enzymes, or they will work as substances for formation of some structures in the body. काय कळलं का नाही? तुमचं शरीर कशाचं आहे? प्रोटीन आहे. इट हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ द बॉडी. इट फॉर्म्स द बॉडी. एन्झाइम्स आर बायोकॅटॅलिस्ट. दे एक्सेलरेट बायोकेमिकल रिएक्शन्स. रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवणाऱ्या प्रथिनांना एन्झाइम्स म्हणतात. रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवणाऱ्या प्रथिन म्हणजे प्रोटीन्सना एन्झाइम्स म्हणायचं. एन्झाइम्स असल्यामुळं बायोकेमिकल रिएक्शन्स घडतात. घरात बाबा असले की अभ्यास होतो. घरात बाबा असले की अभ्यास होतो. बाबा अभ्यास करतात का? पण बाबा घरात गेले की अभ्यास होत. समजलं नाही? म्हणजे बाबांमुळे अभ्यासाला काय मिळते? चालना मिळते. एन्झाईममुळे रासायनिक प्रक्रियेला वेग मिळतो. एन्झाईम रासायनिक प्रक्रिया घडून आणतो का? नाही. इट रिमेन्स अनअफेक्टेड. एन्झाईम्स असण्यामुळं रिएक्शन घडते. एन्झाईम्समुळे त्या रासायनिक अभिक्रियाला वेग मिळतो. जे वर्क ॲज बायोकॅटॅलिस्ट. प्रोटीनचे महत्त्व आहे. तुम्हाला हे सगळं आम्हाला का सांगायला आलाय? कारण का काय कळला? ती प्रोटीन विच फॉर्म दॅट इज डिस्ट्रक्शन. जे स्ट्रक्चरल प्रोटीन आहे आणि एन्झाईम हे काय? फंक्शनल प्रोटीन आहे. आणि हे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे याला म्हणायचं बायोसिंथेसिस. आणि हा बायोसिंथेटिक सेटअप DNA आणि RNA दोन्ही असतील तरच असतो. DNA आणि RNA दोन्ही असतील तरच प्रोटीन सिंथेसिसचा सेटअप तयार होतो. ह्यापैकी एकच कुणीतरी असेल तर, ह्यापैकी एकच असेल तर प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. लक्षात ठेवा. कळते ना? व्हायरसकडे म्हणजे तुमच्या डोकीत एखादा चांगला लेख लिहावा असं जर आलं तर तुमच्याकडे काय पाहिजे? कागद पाहिजे, पेन पाहिजे. नुसतंच कागद आहे, पेन नाही तर लिहू शकत नाही. नुसतीच पेन आहे, कागद नाही म्हणजे पुन्हा लिहू शकत नाही. आता जर कळलं नाही तसं व्हायरसेस कंटेन आयदर DNA or RNA, नेवर बोथ. म्हणून व्हायरसेसना काय करावं लागतं? दुसऱ्याचा सेटअप वापरून स्वतःचे प्रोटीन्स तयार करावं लागतं. म्हणून व्हायरसेस आर इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. व्हायरसेस आर इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. They multiply within cells. They multiply within cells. They multiply within cells. पेशींच्या आतमध्ये ते पॅरासाइट्स होणार. They multiply within cells. They can be obtained in crystalline form. They can be obtained in crystalline form. They are inert. They are inert when free. They are inert when free. मुक्त असताना निष्क्रिय असतात. मुक्त असताना निष्क्रिय असतात. When associate with cell. When
associate with cell. When associate with cell, they become active. They become active. काय झोपला का नाही झोप आली काय कसं झोपतं बघतो मी जागा आहे तुम्ही झोपला तरी मी जागा आहे हा विधान करतात ते फार काळजीपूर्वक शिकायला पाहिजे त्याच्यावर कॅरेक्टरिस्टिक सांगितली किती सांगितलं बा 10 झालं 11 12 13 14 15 कॅरेक्टरिस्टिक सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट करू शकता काय लिव्हिंग कॅरेक्टर्स कुठले नॉन लिव्हिंग कॅरेक्टर्स कुठले या पद्धतीने तुम्ही व्हायरसेसबद्दल सांगू शकता आता मी तुम्हाला आज जी चर्चा करायला निघालं त्या चर्चेत मी कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जरा बघा काळजीपूर्वक काय काय Viruses do not possess protein synthetic. Viruses do not possess protein synthetic setup. Protein synthetic setup. Setup म्हणजे व्यवस्था. Biosynthetic machinery is absent in virus that is present in the cell. They use the protein synthetic setup from cell and prepare their own proteins. स्वतःचे प्रोटीन्स नाही करत. काय हे बघा तुम्हाला गोष्ट सांगतो तुमची झोप जाईल माझी प्रिंटिंग प्रेस आहे काय प्रिंटिंग प्रेस म्हणजे तिथं काय करतात प्रिंटिंग छपाई करा आहे की नाही मग तुम्ही माझ्याकडे आला आणि म्हणा सर मला ओळखलं काय अहो तुमच्या अकॅडमीमध्ये मी नव्हतो काय मग मी काय करू नाही मी ओळखीनं आलो आहे काय काम आहे काय नाही तुमचं काय चाललंय काय नाही प्रेस काढल्या क्लास बंद केला का होय बंद केला माझा प्रिंटिंग प्रेस सुरू आहे होय सुरू आहे किती ते किती सकाळी 8 वाजल्यावर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काय सांगतोय वाढतच काम करत हो हो वाढतं मग 8 नंतर घराकडे जातो जेवायला जातो झोपतो होय रात्री 8 नंतर सकाळी 8 पर्यंत बंद काय प्रेस होय बंद मस्त रात्री 8 मी वापरू का काय कळलं नाही रात्री 8 ते सकाळी 8 मी वापरू का बंदच असणार नाही आता मला निरुत्तरती आहे तुम्ही काय केलं उत्तर नाही आता माझ्याकडं ओळख पण आहे तुमची तर मग मी तुम्हाला प्रेस दिली ओळखीची असल्यामुळे तुम्हाला प्रेस दिली म्हणजे काय मी जेवायला घराकडे गेलं किल्ली तुमच्याकडे दिली बरोबर तुम्ही तुमच्या डोक्यात काय आलंय दोष काहीतरी वाईट विचार आलेले आहे आणि ते सगळं तुम्ही कागदावरती लिहिलं बसून आमचाच कम्प्युटर वापरून काय केलं टायपिंग केलं मजकूर तयार झाला त्याचं स्टेन्सिल तयार केलं मशीनवर स्टेन्सिल लोड केलं आणि मग आम्ही कागदाचा नवा कोरा बिंडा आणला होता दुसऱ्याचं मटेरियल छापायचं होतं क्वेश्चन पेपर छापायचे होते कागद घेतला शाई आमचीच वापरली धडाधड रात्रभर काय केलं तुम्ही बिंडावर छापलं आणि पहाटे व्हायच्या आत न्यूजपेपरवाल्यांच्या हातात देऊन टाकलं ते न्यूजपेपरवाल्यांनी न्यूजपेपरमध्ये ते कागद घातला आणि सगळीकडं पाठवून दिलं तो मजकूर सगळ्याच लोकांनी वाचला आणि झाली की रस्त्यावर आली लोकांना दगड मारायला काय कळलं नाही झालं सामाजिक विध्वंस घडून आणला प्रेस कोणाची कागद कोणाचा शाई कोणाची सगळं आमचं काय कळलं नाही आणि विचार कोणाची तुमची आणि खाली प्रिंटेड ॲक्ट लिहिले माझंच नाव लिहिलं लोकांनी माझं घर पण जाळून टाकलं काय कळलं नाही समजलं तुम्हाला व्हायरसेस असं करतात व्हायरसेसकडे स्वतःकडे काय नाही वापरतात कोणाचं दुसऱ्या सेल्सचं आणि सेलमधला सगळा सेटअप वापरून स्वतःची बुद्धी पाजळते मला वाटतं कळलं तुम्हाला असंच काहीतरी होतंय तर तसं होत असताना हे जे व्हायरसेस आहेत त्यांचा इतिहास काय आहे मी तुम्हाला काल सगळं सांगितलं आहे टोबॅको मोझॅइक डिसीज कॉज्ड बाय सम व्हायरसेस but that was not known. Therefore, Ivanovsky for the first time he extracted fluid from infected tobacco leaves and he sprayed that substance on other leaves and observed that infection spreads. Therefore, he crushed that leaves, filtered them through bacterial filtrate and the clear filtrate which he obtained,
he tested that also is able to found causing infection. Therefore, he reported that there are present some infective agents which are even smaller than bacteria, and therefore that fluid was called by Bergeret as contagium vivum fluidum. Okay, and the same fluid is further crystallized by Stanley, and he reported that the crystalline substance remain inert for longer period, and if it gets the chance, it will be able to cause infection. Means it infect the in crystalline condition also it can maintain infectivity. म्हणून या पदार्थाला व्हायरस असं नाव लुई पाश्चरने दिलं असं मी तुम्हाला काल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला वाटतंय कळलंय हे कन्फर्म. चला आजचा विषय बोलतो पहा. दी व्हायरसेस आर called nucleoproteins. Viruses are called nucleoproteins. And key character. Viruses are called nucleoproteins. These viruses are classified on the basis of the target cell with which they cause infection. Viruses से अपन वर्गीकरण करू शकता. इतर वर्गीकरण मी लिहितोय पहा. क्लासिफिकेशन ऑफ व्हायरसेस. वर्गीकरण ते लिहिलं मी व्हायरसेस. The viruses, these are classified into three categories. One is phytophagin, other is zoophagin, and third is bacteriophagin. काय अर्थ लागतो काय? फायटो म्हणजे काय? फायटो प्लांट. फायटो म्हणजे प्लांट. फायटोफॅजिनी. झू म्हणजे ॲनिमल. फॅजिनी. बॅक्टेरियोफॅजिनी. फाज म्हणजे खाणं. प्लांट खाणारे, ॲनिमल खाणारे, बॅक्टेरियाना खाणारे असा त्याचा शब्दशः अर्थ निघतो. पण व्हायरसेस अल्ट्रा मायक्रोस्कोप हे कळलं ना. ही बोली भाषा आहे हो. कसं आपण म्हणतो सकाळ सकाळ उठून माझं डोकं खाऊ नको म्हणतो. ते दुसरा डोकं खात असतो बाबा. लिटरली खात नसतो पण आपल्या डोक्यात तो काहीतरी दुखणं पेरत असतो. काय कळलं नाही म्हणून आपण वैतागून माझं डोकं खायचं नाही माझं. तसं आहे. Phytophaginy means these are viruses which cause infection to plant cells. Zoophaginy means these are viruses which are causing infection to animal cells. म्हणून ना त्यांना काय म्हणायचं? These are called plant viruses. Plant viruses. These are animal viruses. Animal viruses. And here these are bacterial viruses. Bacterial viruses. These plant viruses, they possess protein capsid enclosing RNA may be single stranded or double stranded. काय ठरलं का? सिंगल स्ट्रँडेड म्हणजे समजलं एकच स्ट्रँड. RNA मात्र सिंगल स्ट्रँडेडच असतो पण तोच जर फोल्ड झाला तर काय बनतो? डबल स्ट्रँडेड. म्हणजे काय ते बघा. आता बघूया तुम्हाला काय सांगता येतं. हे काय झालं सांगा. दिस इज RNA. RNA मध्ये हे काय सांगा. न्यूक्लियोटाइड्स. कुठले न्यूक्लियोटाइड्स? रायबोन्यूक्लियोटाइड्स. आणि हीच स्ट्रँड पुढे अशी फोल्ड झाली काही कळत नाही अशी फोल्ड झाली आणि जर शक्यता असतील तर तिथे त्याच्यामध्ये काय आले हायड्रोजन बॉन्ड्स आले तर ते दिसायला दिसतात डबल स्ट्रँड.
म्हणजे एक तर ते काय असेल, हा एक तर ते काय असेल, सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा डबल डबल स्ट्रँडेड असेल. समजलं का? म्हणजे RNA containing viruses mostly causing infection to plants. Zooplankton, these are animal viruses. कळत का? They cause infection to infection म्हणजे संसर्ग, infection to animal cells. आणि यांच्याबद्दल काय लिहायचं? They cause infection to प्लांट plant cells. ठीक आहे? हाँ. The protein capsid encloses or contains single stranded RNA or double stranded RNA or single stranded DNA or double stranded DNA. शक्यता सगळ्यात ॲनिमल व्हायरसेसमध्ये ॲनिमल सेल्सना इन्फेक्शन घडवणारा व्हायरस, त्यामध्ये RNA असेल, सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा डबल स्ट्रँडेड असेल, DNA असेल, सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा डबल स्ट्रँडेड असेल, दोन्ही नसणार. दोन्ही असलं काय, शाई असली, कागद असला आणि स्वतःची मशीन असली की काय तुमचं तुम्ही छापू शकता. आमच्या घराकडे शाळेला तुमच्याकडे काय नाही, विचार वाईट आहेत, काय कळलं नाही, मग तुम्ही आमच्याकडे येता आणि आमच्यासारख्या गरिबांचा तुम्ही फायदा करून घेता आणि वाईट काहीतरी मजबूर आमच्या प्रेसमध्ये छापता आणि गाव पेटून उठवता. समजलं का नाही? हे जसं सांगितलं तसं व्हायरस. बॅक्टेरियोफॅजिनी, these are bacterial viruses. They cause infection to bacterial cells. They cause infection to bacterial cells. आणि they possess protein coat. They possess protein capsid. Protein capsid encloses. Protein capsid encloses. Okay. Single stranded DNA. Or double stranded DNA. काय? SS म्हणजे काय? सिंगल स्ट्रँडेड. DS म्हणजे काय? डबल स्ट्रँडेड DNA. काय? DSRNA and DNA. सिंगल स्ट्रँडेड RNA, डबल स्ट्रँडेड RNA. सिंगल स्ट्रँडेड DNA, डबल स्ट्रँडेड DNA. बरोबर आहे ना? काय बरोबर आहे. काय चुकून ना? नाही. कुणामध्ये काय बघा, कुणामध्ये काय बघा. मग हे चित्र काढून दाखवतो तुमच्या पुस्तकात ते चित्र कसे काढले मग त्याच पद्धतीने दाखवतो. म्हणजे मग तुम्हाला हे कळून पण येईल आपल्याला त्या पद्धतीनं. मी कुणाबद्दल बोलणार होता? फायटोप्लाझम. त्याचं एक्झाम्पल सांगतो बा. त्याचं एक्झाम्पल टोबॅको मोझॅइक व्हायरस. याला म्हणतात TMV. टोबॅको मोझॅइक व्हायरस कॉजिंग इन्फेक्शन टू लीव्हज ऑफ टोबॅको. टोबॅको म्हणजे तंबाखूचं प्लांट, त्यातल्या पानातल्या पेशींवर रोग घडवणारा हा व्हायरस आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. मग हा टोबॅको मोझॅइक व्हायरस TMV असतो कसा, तर छोट्या मायक्रोस्कोप मध्ये बघितला तर तुम्हाला तो असा दिसेल. इट इज अपीअरिंग लाईक दिस. समज असं दिसतो. म्हणून कसं आहे म्हणून आम्ही त्याची कल्पना थोडीशी आम्ही करून बघितले तर ते आम्हाला असं दिसून येतं की इट इज पॉझेसिंग सिलेंड्रिकल पार्ट ऑफ द बॉडी असं दिसतं. हे एनलार्ज केलं पाहिजे. and it is showing such capsid
मेड अप ऑफ दीज युनिट्स. हे जे छोटे छोटे युनिट्स दिसतात तुम्हाला, हे छोटे छोटे युनिट्स दिसतात का? हे छोटे छोटे युनिट्स आहेत पहा, हे काय? दीज आर कॅप्सोमियर्स. यांना काय म्हणायचं? Capsid. कॅप्सोमियर्स. बरं का? हे कॅप्सोमियर्स आहेत. आणि तुम्हाला कळलं पाहिजे की याच्या खाली पुढचे अशा पद्धतीचे काय आहेत? दीज आर कॅप्सोमर्स. तुम्हाला हे चित्र लक्षात आलं का? या पद्धतीनं हे कॅप्सिड आहे, त्याचं हे कॅप्सिड आहे. आणि याच्या आतमध्ये इथं आरएनए आहे, तो इथं आरएनए आहे. काय कळलं नाही? स्प्रिंग सारखा गुंडाळून ठेवला, सिंगल स्टँडर्ड आहे, तो आता ढकलून ठेवला तरी असे नवीन वाढलं. मग हे सगळे त्याचे काय? दीज आर ऑल कॅप्सोमियर फॉर्म आहे. व्हाईट कलरचा सगळं कॅप्सिड, आणि त्याच्यामध्ये हा जो दिसतो दिस इज व्हॉट RNA दॅट इज प्रेझेंट. मग ह्या प्रकारचे व्हायरस जेव्हा पानावर पडतात तंबाखूच्या, तेव्हा त्या पानामध्ये ते आपला RNA सोडतात, आणि तो RNA काय होतो? रेप्लिकेट होतो. रेप्लिकेशन म्हणजे ऑटो डुप्लिकेशन, सेल्फ डुप्लिकेशन होतं काय. आणि त्या पानातल्या पेशींमधल्या प्रोटीन वापरले जातात किंवा प्रोटीन तयार करून घेतले जातात आपल्या गरजेनुसार, आणि स्वतःची बाळं तयार केली जातात. आणि नंतर ती सेल फुटते आणि नवीन बाळं बाहेर पडले की नव्या पेशीवर आक्रमण करतात, शेजारच्या पेशीवर आक्रमण करतात. असं होत 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 ते पानावरचे ठिपके आकारानं मोठे मोठे होत जातात. फास्ट ग्रोथ होते, तंबाखूची क्वालिटी खराब होते, तंबाखूची वाढ खुंटते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, व्हायरल डिसीजेस, टोबॅको मोझॅक व्हायरस जसं आहे तसं भेंडीमध्ये इट कॉजेस येलोइंग ऑफ लीव्स. भेंडी माहिती आहे? येलोइंग ऑफ लीव्स, पानं पिवळी पडतात, भेंडीची पानं पिवळी पडतात, येलोइंग ऑफ लीव्स. खतं घातली, सगळे घातले, पण तरी त्याला इन्फेक्शन झालं. कर्लिंग ऑफ लीव्स, तुम्ही मिरचीची पानं बघितली तर ती पसरट असायची म्हणजे चुरगाळ्यासारखे झाले. कर्लिंग ऑफ लीव्स ऑफ चिली अँड टोमॅटो. समजलं? हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, व्हायरल डिसीजेस म्हणून प्लांट्समध्ये खूप मोठा लॉस घडवतात. काय? येलोइंग ऑफ वेन्स, येलोइंग ऑफ लीव्स, ब्लिचिंग ऑफ क्लोरोफिल, लिप कर्ल आहे की नाही? लिप कर्लिंग. मग पानं वरच्या बाजूला वळलेली असतील किंवा खालच्या बाजूला वळलेली असतील, या प्रकारे. तसं झूफॅजिनी हा जो विषय आहे, व्हायरसेस विच कॉज इन्फेक्शन टू ॲनिमल सेल्स, प्राणी पेशींना संसर्ग घडवणारे व्हायरसेस आहेत. गेली 2 वर्ष घरात बसलो राहू, काय सांगायचं तुम्हाला. करोना हॅज कॉज इन्फेक्शन टू ह्युमन बिंग. आमच्या फुफ्फुसातल्या सेल्स, लंग्समधल्या सेल्सना त्यांचं इन्फेक्शन होतं. मग हवेत, समजा मला करोना झालेला आहे आणि मी जोरात शिंकल्यानंतर माझ्या नाकात तोंडातून फवारे उडाले आणि हवेत सगळीकडे तरंगत राहिले आणि तुम्ही माझ्या संपर्कात आलात, काय कळलं नाही. मग मी 6 फुटावर का बसायचं? तर मी जेवढ्या जोरात शिंकलो तर ते 6 फुटा पलीकडे जातं आणि मग हवेत थोडा काळ राहताना हळूच खाली सेटल. पण मी शिंकलेलं या टेबलवर पडलं असेल, काय कळलं? आणि तुम्ही आलात आणि त्या टेबलवर हात टेकून उभा ठेवलात आणि नंतर तुम्ही तुमचं ते हात नाकाला लावलात, तर माझ्याकडचं इन्फेक्शन तुमच्या नाकात जातं. व्हायरसेस कॅन कॉज इन्फेक्शन, ते तुमच्या श्वासात जातात आणि मग लगेच तुम्हाला ताप येतो, खोकला, सर्दी सुरू होते, लंग्सना सूज येते आणि मग घरी फोटो लागतो. असं काय करू? संपलं, कार्यकाल संपलं. व्हायरसेसवर औषध नाही हो, वेगळा नाही. व्हायरसेसवर औषध नाही, कारण का तुम्ही त्यांचं मल्टिप्लिकेशन थांबवू शकत नाही.
लक्षात आलं तुम्हाला? तर त्या दृष्टिकोनातून आपण हे जे झूम व्हॅक्सिन आहेत दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस. They cause diseases in animals. They cause diseases in animals. For example, foot and mouth disease. Foot and mouth disease in cattle. Cattle म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? गुरं, जनावरं. फूट अँड माउथ डिसीज. जनावरांना लाळ येते माहिती आहे तुम्हाला? लाळ येणं हा जो प्रकार असतो. लंगडत चालतात जनावर. ताप येतो ज्यांना, तोंडातून लाळ भरपूर गळायला लागते, चारा खाता येत नाही, जीभ सुजून बसले असते, कशात सुजारले असते, मरून जातात जनावर. फूट अँड माउथ डिसीज इन कॅटल. किंवा तुम्हाला सांगतो हेपॅटायटिस. हेपॅटायटिस, हर्पिस, हर्पिस व्हायरस, मम्प्स व्हायरस, मम्प्स व्हायरस, राइनो वायरस, राइनो वायरस, कोरोना वायरस, HIV. ऐकलं कधी का नाही? हा, हेपॅटायटिस म्हणजे हेपॅटायटिस व्हायरस. कावीळ घडवणारा, कावीळ प्रकार आहेत. हेपॅटायटिस A, B, C, D, नॉन A, नॉन B, डेल्टा व्हायरस, तर तऱ्हेचे कावीळ आहेत. मग त्याची कावीळ बरी झाली, ह्याची का बरी झाली, आमच्याच नशिबी असायला असं आपण. कावीळ प्रकार आहेत. दुसऱ्याची कावीळ बरी होते, आम्हाला दुसरी झाली ना. हा, हर्पिस व्हायरस, नागिन झाली होतो, नागिन झाली म्हणून कातडीवर. हर्पिस व्हायरस. मम्प्स, गालगुंड होते म्हणजे तुम्हाला ऐकलंय का ते? गालगुंड होते, इथं सूज येते, कानाच्या खाली गळ्यापर्यंत सूज येते, चेहरा पूर्ण. लहान मुलांमध्ये खूप असते, गालगंड होते. रायनो व्हायरस, सर्दी पडसं, कोल्ड अँड कफ. कोरोना व्हायरस, आता याच्याबद्दल मी काय सांगायचं? काय असतं? इन्फ्लुएन्झा व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस. त्याच्यामुळे फ्लू होतो. HIV म्हणजे काय? ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे माणसाची रोगप्रतिकार शक्ती क्षीण करणारा व्हायरस. त्यामुळे एड्स होतो. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड म्हणजे जन्मानंतर संपादित केलेली काय? रोगप्रतिकार शक्ती क्षीणता. त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. नेहमी बघा टीव्हीवर रोज करोनाचं काहीतरी चित्र काय दाखवतो त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो इथं अशा पद्धतीने त्याला कव्हर आहे. काय अशा पद्धतीने कव्हर आहे काय, आणि याच्यामध्ये आज अशा पद्धतीने गुंडाळून ठेवलेला RNA. काय कळलं नाही, असं गुंडाळून ठेवलेला RNA. आणि त्याला वरती काय जातं, शिंग दाखवायची आहे की नाही, शिंग दाखवायची असे काय तर त्याला मुकुट घाल. आता हे जे मुकुट आहे ना, हे किरीटला करोना म्हणतात. काय डोकीवर जो मुकुट असतो त्याला करोना म्हणायचं. म्हणून याला हे अशा प्रकारचे काय ते मुकुटधारी आहे. तो असा असा मुकुटधारी. आम्ही विचारलं हे असं का तू घेऊन आलायस? हा, तर तो म्हणाला की सर हे पेशीला चिकटून राहण्यासाठी उपयोगी पडते. कुठल्या पेशीला चिकटते? तेच तुमच्या नाकात शेंबूड आहे त्याला चिकटून त्यातल्या पेशीला चिकटतो. मग तिथून पुढे पुढे जातोस. तसं मी लंग्समध्ये जातो. मग तिथं काय करतो, तिथल्या पेशीमध्ये आम्हाला मल्टिप्लाय व्हायला मिळते. ते कसं काय? ऑक्सिजन मिळत राहतो ना, त्यामुळं. बरं, मग पुढं काय करायचं? मल्टिप्लाय होतं. मल्टिप्लाय होण्यामुळे आता आम्ही काय करू, मल्टिप्लाय झालं तर पेशी सुचते, त्याला काय करू, पेशी सुचते, त्यामुळे हवा खेळत नाही. काय कळलं नाही? हवा खेळत नाही म्हणजे काय होतं, ऑक्सिजन कमी होतं. हां, मग किती पाहिजे? 96, 97, 98 पाहिजे ऑक्सिजन. आणि तुमचं किती आहे? 45. मग काय तर फोटो वगैरे घ्यायचे, पण काय चंदनी हार समजलं? असंच म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत, दीज आर ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स विच आर एडेसिव्ह. म्हणजे याची दोस्ती आहे कुणाबरोबर? सेल मेम्ब्रेन मधल्या प्रोटीन बरोबर. कुठल्या? लंग्स मधल्या सेल मधल्या मेम्ब्रेनच्या प्रोटीन बरोबर ते जाऊन बाइंड होतात. रिसेप्टर्स आर बाइंडिंग विथ दी स्पाइक्स.
कळलं? मग हे सगळं बाकी हे जे कवर आहे हे प्रोटीन्स आहे, ते कॅप्सिड आहे आणि आत न्यूक्लिक ऍसिड आरएनए कंटेनिंग व्हायरस आहे. समजलं? तसं बॅक्टेरियोफाज बद्दल बोलणार आहे मी तुम्हाला, कारण का तुमच्या पुस्तकात त्यांनी बॅक्टेरियोफाजचं चित्र काढलं आणि ते बॅक्टेरियोफाजचं चित्र काय तुम्हाला माहिती आहे. सांग. Bacteriophage is that virus which cause infection to bacterial cell. Bacterial cell ला ते इन्फेक्शन घडवतो. कसा आहे हा व्हायरस? तेव्हा हा व्हायरस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आम्ही बघितला आणि त्याच्यावर आम्ही मॉडेल तयार केलं. आम्हाला तो जसा दिसला तसा. कळतं? तो दिसला त्यामध्ये आम्हाला त्याचं डोकं दिसलं असं अशा पद्धतीने. कळतं का? अशा पद्धतीने त्याचं डोकं दिसलं. ठीक आहे. हे संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे दिस इज ऑल इज कॅप्सिड इज फॉर्म्ड ऑफ कॅप्सोमर्स. आणि मग त्याच्यानंतर याच्या खालच्या बाजूला आम्हाला असं दिसून येतं की इट इज पॉझेसिंग द स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड कॉलर. काय त्याची कॉलर. आणि मग कॉलरच्या नंतर ही अशी इलॉंगेटेड सेगमेंटेड अशी काय दिसते त्याची टेल दिसते. आणि याच्या खालच्या बाजूला देयर इज फाउंड बेसल पीस. समजलं? दिस इज द बेसल पीस. आणि बेसल पीसला खाली असे खुंटे आहेत. These are what? Prongs. कळलं? आणि मग तुम्हाला माहिती म्हणून या पद्धतीनं काय देतात? These are the tail fibers. Readily extended tail fibers. These are for support. असा हा व्हायरस आहे. याला हेड आहे, याला टेल आहे. हेड आणि टेल कुणाकडे आहे? टॅडपोलकडे. टॅडपोल म्हणजे कोण? फ्रॉगचा लार्वा. बेडकाच्या अंड्यामधून बाहेर पडणारा बेडूक मासा जो असतो त्याला डोकं असतं आणि त्याला शेपूट असतं. त्याला म्हणायचं काय? टॅडपोल. बेडकाच्या टॅडपोल सारखा हा दिसतो. त्याच्याकडे हेड आहे, त्याच्याकडे टेल आहे, म्हणून याला टॅडपोल व्हायरस असं म्हणतात. टॅडपोल लाईक व्हायरस. कळतंय? मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. T1, T2, T3 वगैरे. तर आता मी तुमच्याकडे काढला T4 बॅक्टेरियोफाज. काय आहे? T4 बॅक्टेरियोफाज. समजलं का? T4 बॅक्टेरियोफाज. PHPG. समजलं का? मी ह्याचं इंटरनल स्ट्रक्चर तुम्हाला मॉडेल दाखवणार आहे. इंटरनल स्ट्रक्चर तुझ्यात काय दिसत नाही, आपण इमॅजिन करतो. तसं तुम्हाला ॲटम बघितला का तुम्ही? म्हणजे ॲटम नाही बघितला, पण तरी सुद्धा आत न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि त्याच्याभोवती काय करतायत? घरा काय करतायत? इलेक्ट्रॉन्स करतात. मॉडेल काढतात. तसं आम्ही मॉडेल काढायला कशावर ठरलंय? त्याच्यावरून ठरलं. असं आहे तर असं असावं, असं आहे तर असं असावं. कसं आहे ते बघा. हे त्याचं काय? दिस इज दी हेड. की त्याची जाडी कॅप्सेट झालं. मग हे काय सांगा बघू? दिस इज कॉलर. हे काय दिसत? कॉलर. हे काय सांगा बघू? लोक सांगा. काय? ते टेल आहे. काय कळलं नाही? काय? दिस इज समजतं का नाही? आणि मग इथे काय? बॅसल पीस. काय ज्यादा इंग्रजी आल्यासारखं करायचं नाही. सांगितले ज्यादा इंग्रजी आल्यासारखं करायचं नाही. भारतीय इंग्रजी बोला. समोर ज्याला समजलं की समज.
जोरात पळ म्हणते तू जोरात पळते. रन फास्ट म्हटलं जोरात पळतो. प्रॉन्स काय प्रॉन्स. हे काय टेल फायबर. टेल फायबर. आता राहिला विषय काय तर इथे आर्यने. हे काय इंटरनल स्ट्रक्चर ऑफ व्हायरस. काय गंमत असते बघा. तेव्हा ही एक बॅक्टेरियल सेल, ही एक बॅक्टेरियल सेल बरं का, ही बॅक्टेरियल सेल आहे. आणि त्या बॅक्टेरियल सेलच्या संपर्कात कोण आला? व्हायरस. समजलं? त्याला चिकटला का? तर हे जसे प्रॉन्स असतात ना तसे काही वेळा स्पाइक्स असतात. मी सांगितलं तुम्हाला आहे की नाही? स्पाइक्स रिसेप्टर्स मग सांगितले तुम्हाला. त्याला क्राउनवाला आहे, क्राउन व्हायरस करत तसं याच्याकडे प्रॉन्स आहेत. त्या प्रॉन्सचं आणि याच्या सेलवॉलचं काय होतं? अट्रॅक्शन असतं. तिथं आल्यानंतर काय होतं की याच्या वॉलवरती त्याचा इफेक्ट होतो आणि काय होतं? एक पंक्चर्स दी वॉल. आणि याच्या आतमध्ये काय होतं सांगा बघ. याच्या आतमध्ये काय होतं? DNA. आता इथं या बॅक्टेरियल सेलचा हा काय आहे? क्रोमॅटिक मटेरियल आहे. न्यूक्लियस इज नॉट वेल ऑर्गनाइज. मग यांनी काय केलं? आपला डीएनए आत सोडला. तेव्हा आहे कळलं नाही? आता ही जी रिकामी नुसती कॅप्सिड आहे त्या रिकाम्या कॅप्सिडला काय म्हणायचं? दॅट इज व्हॉट? घोस्ट. एम्प्टी कॅप्सिड विदाउट न्यूक्लिक ऍसिड इज कॉल्ड घोस्ट. अँड दिस इज DNA ऑफ व्हायरस. त्याला काय म्हणूया आपण? व्हायरल डीएनए. व्हायरल डीएनए आत आल्याचा परिणाम असा होतो की धिस डीएनए विल बी कट इनटू पीसेस. काय कळलं का तुम्हाला? हो गए तुकडे म्हणजे क्रोमॅटिक मटेरियल. बॅक्टेरियल क्रोमॅटिक मटेरियलचे तुकडे झाले. मग याच्यात सगळा कच्चा माल आहे ना. याच्यात कच्चा माल आहे. सर घराकडे जेवायला गेलेत आणि त्यांच्या प्रेसमध्ये कागद भरपूर पडलेला आहे. आता ते घेऊन छापू शकतो. म्हणजे काय करायचं? ह्यात ते न्यूक्लियोटाइड वापरा आणि ह्याच्यावर दुसरे न्यूक्लियोटाइड असेंबल करा. आणि म्हणजे काय होणार? या डीएनएचा काय होतं? दुसरा डीएनए तयार होतो. आणि दुसऱ्याचे काय करायचे? आणि मल्टिप्लाय करायचे. आणि मग ह्या डीएनएवर काय तयार करून घ्यायचे? आरएनए करून घ्यायचे. त्या आरएनएचा वापर करून काय करायचे? प्रोटीन तयार करून घ्यायचे. आणि ती प्रोटीनची बांधणी करून कॅप्सिड तयार करून घ्यायचे. कॅप्सिड तयार करून घ्यायच्या भोवती कॅप्सिड रचून ठेवायचा. काय कळलं नाही? याच्यावरती कॅप्सिड रचून ठेवायचा. आणि मग टेल तयार करून घ्यायचे. बेसल पीस कॉलर तयार करून घ्यायचं. आणि टेल फायबर्स तयार करून घ्यायचे. झाले की बाळ तयार. आता पेशी आतून तोडून भरते. आत जागाच नाही. बाळ व्हायरस फटकन सेल फुटून जाते आणि व्हायरसेस बाहेर पडतात. बाहेर पडलेले व्हायरसेस दुसऱ्या सेलच्या संपर्कात येतात. आपल्या घरात करोना, शेजाऱ्याच्या घरात करोना. काय कळलं नाही? तसं एका सेलमध्ये करोना, दुसऱ्या सेलमध्ये पसरत जातं. समजलं तुम्हाला? हे इन्फेक्शन असं पसरलं जातं. विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम द व्हायरसेस कॅन मल्टिप्लाय. When they are free, they are inert. When they get the chance to cause infection, they will multiply. Break the chain. काय करा नाही? मग हे मल्टिप्लिकेशन थांबवा. आम्ही काय सांगतो? हे मल्टिप्लिकेशन थांबवा. एक दुसऱ्याच्या संपर्कात येणार नाही म्हणजे व्हायरसेसला मल्टिप्लाय व्हायला जागा मिळणार नाही. तेव्हाच ते थांबेल. तेव्हाच शाळा कॉलेज सुरू होईल. ब्रेक द चेन. तुम्हाला लक्षात आलं आहे? आता तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगल्या लोकांना समजावून सांगू शकाल व्हायरसचं इन्फेक्शन काय होते आणि कसं होतं. त्यामुळे काय करायला पाहिजे? हात स्वच्छ धुवायलाच पाहिजे आहे. लोकांशी संपर्क टाळायलाच पाहिजे आहे. काय
मास्क लावलाच पाहिजे आहे. हे जे आहे ते समोरच्या व्यक्तीला होणारं इन्फेक्शन त्यापासून थांबवायचं असेल तर 6 फुटाचं अंतर ठेवायलाच पाहिजे, कारण का त्या तोंडातले व्हायरस जे हवेत आहेत ते सेट होऊन मातीत पडायला पाहिजे. ते लक्षात आलं. त्यामुळं हे व्हायरसेस बद्दल मी तुम्हाला सगळं लिटरेचर सांगत होतो. आता राहिला विषय एकदम सोपा आणि थोडका विषय आहे जो आता बोलून मी हा धडा संपवतो. उगाच तेवढ्यासाठी उद्याचा दिवस आपण नाही घालवायला. 1-2 मिनिटं जास्त गेली तरी हरकत नाही. दॅट इज व्हॉट थायरॉइड. काय आहे थायरॉइड? बायोलॉजीमध्ये असा शब्द कधी येतो? आता इथं VIR फॉर व्हायरस, VIR फॉर व्हायरस काय, आणि ऑइड म्हणजे लाईक दॅट, लाईक दॅट. त्यासारखा त्यासारखा. व्हायरॉइड म्हणजे व्हायरस नव्हे पण व्हायरस सारखा. काय व्हायरॉइड म्हणजे व्हायरस नव्हे पण व्हायरस सारखा. तर डायनर नावाच्या एका बायोलॉजिस्टने त्याचा शोध लावला. डायनर डिस्कवर्ड व्हायरॉइड्स. आणि ते म्हणाले काय, these are without capsid. These are without capsid. म्हणजे याच्याकडे काय नाही आहे, कॅप्सिड नाही. कॅप्सिड कशाचं म्हटलं असतं? कॅप्सिड कॅप्सोमर सर. कॅप्सोमर कशाचं म्हटलं असतं? कॅप्सिड मेड अप ऑफ कॅप्सोमियर. Capsules formed of monomers. Monomers are formed of amino acids. Amino acids एकत्र आले की त्याची बनते चेन, म्हणजेच काय प्रोटीन. कॅप्सिड इज फॉर्म्ड ऑफ प्रोटीन. व्हायरसेस आर फॉर्म्ड न्यूक्लिओप्रोटीन्स. सांगितलं की तुम्हाला व्हायरसेस आर फॉर्म्ड ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स, म्हणजे न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन आहे. माझं इथे विदाउट कॅप्सिड सांगितलं. मग आता काय राहिलं? कॅप्सिड नसेल तर प्रोटीन नाही, कॅप्सिड नसेल तर प्रोटीन नाही. काय राहिलं? फक्त RNA. त्यामुळं नेकेड RNA particles, naked RNA particles. These are always active. No inert stage. Very small. म्हणजेच काय, सिंपल RNA molecules, short RNA fragments. मग हे आतापर्यंत आम्हाला माहित आहे का, RNA असणारे व्हायरसेस बहुतेक दे आर कॉझिंग इन्फेक्शन टू प्लांट्स. आहे नाही, प्लांट्समध्ये इन्फेक्शन आहे. म्हणजे आता लक्षात ठेवा, आतापर्यंत डायनर साहेबांनी शोध लावलेला आहे. त्यामध्ये ककुंबर, बेल फ्रूट किंवा पोटॅटो स्पिंडल व्हायरस. PSV म्हणतात. अहो कसं माहितीये का, नॉर्मल बटाटा असा पाहिजे, काय कळलं नाही. पण बटाटे असे जर झाले तर काय, उत्पन्न कमी आलं. बेल फ्रूट म्हणजे कसं आहे, काकडी आम्हाला अशी पाहिजे असते, काकडी अशी पाहिजे आहे, काय कळलं नाही. काकडी अशी पाहिजे आहे, त्याच्याऐवजी काकडी अशी आहे, अशी काकडी काय कळलं नाही, अशी काकडी बाजार काय काढे येते. गुणवत्ता खराब झाली म्हणजे त्या प्लांटला इन्फेक्शन झालंय. हा तसं दुसरा एक प्रकार व्हायरॉइड जसं सांगितलं तसं प्रायन्स म्हणजे काय, प्रायन्स आर प्रोटीन मोलिक्युल्स. Protein molecules.
which are ineffective